रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण केलेली आहे जिलेबी। हे पहा, अगदी मस्त रसदार, भरपूर त्याच्यामध्ये रस मुरलेला आहे आणि आतून पण अशी छानपैकी पोकळ असल्यामुळे काय झाले, आत छान असा रस मुरलेला आहे। दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि चवीला पण खूप छान आहे। आपण केसर आणि पिस्त्याने त्याला छान डेकोरेट सुद्धा केलेलं आहे। सणासुदीला आपण मिठाईच्या दुकानातून मिठाई आणतो, पण एखाद्या वेळेस कधीतरी घरची मिठाई सुद्धा नक्की ट्राय करा। त्यासाठी तुम्ही ही जिलेबीची रेसिपी नक्की करू शकता। जिलेबी करण्यासाठी मी 1 कप मैदा घेतला आहे, त्याच्यात चिमूटभर मीठ टाकले। गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातल्याने त्याची लज्जत अजून वाढते। आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी दही घेतलेलं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे। एकाच वेळी भरपूर पाणी ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करत पाणी ओतायचं आहे। आणि हे बॅटर जे आहे ते जास्त घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही। बॅटर जर जास्त घट्ट केलं तर जिलेबी केल्यानंतर ती अशी थोडी जाडसर होईल आणि पाकामध्ये टाकल्यानंतर त्याच्यात पाक चांगला मुरणार नाही। आणि खूप पातळ जर आपण हे बॅटर तयार केलं तर तेलामध्ये आपण जिलेबी करतो तेव्हा ती अशी एकदम विस्कटल्यासारखी होईल, अगदी छान गोल होणार नाही। तर ही पिठाची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। आता आपण पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे, 1 कप साखर घातली आहे आणि अर्धा कप मी त्याच्यामध्ये पाणी घालते। आणि आता याच्यामध्ये मी 1 टीस्पून वेलची पावडर घालणार आहे। पाणी घातल्यानंतर हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे। आता वेलची पावडर घालते आणि 8 ते 10 केशरच्या काड्या घालणार आहे आणि चिमूटभर अगदी आपण याच्यामध्ये फूड कलर घालायचा आहे। केशरमुळे सुद्धा याला छान असा केशरी कलर येतो आणि कलर थोडा अजून डार्क होण्यासाठी मी इथे फूड कलर थोडा घातलेला आहे, केशरी कलर। आता हा पाक जो आहे तो खूप जास्त घट्ट करायचा नाही आहे आणि खूप जास्त पातळही करायचा नाही आहे। फक्त त्याला 1 उकळी येऊ द्यायची आहे आणि थोडासा चिकटपणा आला पाहिजे पाकाला, इतपतच पाक चिकट करून घ्यायचा आहे। हे पहा, हा थोडासा चिकट झाला आहे असा। याला फक्त 1च उकळी आणून द्यायची आहे, जास्त कडक पाक तयार करायचा नाही आहे। आता हा पाक आपला तयार झाला आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी शेअरसुद्धा करायची आहे। आता जिलेबी करण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तूप घालते आहे। तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलसुद्धा वापरू शकता, परंतु तुपातली जिलेबी खूप छान लागते, म्हणून मग मी ती तुपातच तळून घेणार आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून इनो घातलेला आहे आणि अगदी 2 ते 3 थेंब मी पाणी घालते आहे, फक्त इनो ॲक्टिवेट करण्यापुरता। आता हे छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे बॅटर असं छान फुलतं। आता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे, काचेचा घेतला आहे। तुमच्याकडे स्टीलचा असेल, काचेचा असेल, कोणताही ग्लास घेऊ शकता तुम्ही। ही पायपिंग बॅग आहे, केकचं डेकोरेशन करण्यासाठी, क्रीम लावण्यासाठी जी बॅग आपण वापरतो ती ही पायपिंग बॅग आहे। ती ग्लासमध्ये अशी घालायची आहे आणि ती अशी फोल्ड करायची आहे। मस्त व्यवस्थित असं हाताने ती सेट करून घ्यायची आहे ग्लासमध्ये। आणि आता आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर थोडंसं याच्यामध्ये ओतायचं आहे। बॅग पूर्ण भरायची नाही आहे, अर्धं बॅटर याच्यामध्ये ओतायचं आहे, म्हणजे बॅग फक्त अर्धी भरायची आहे। आता ही अशी उचलून घ्यायची आहे बॅग आणि हाताने अशी हलवायची आहे। त्यामुळे काय होतं, ह्या बॅगच्या टोकापर्यंत हे बॅटर आपलं जातं आणि वरून असं थोडंसं पुश करायचं आहे। हे बॅटर सगळं आता खाली टोकापर्यंत गेलेलं आहे आणि ह्या बॅगचं पुढचं टोक जे आहे ते कैचीने असं कट करून घ्यायचं आहे। खूप जास्त जाडं कट करायचं नाही, अगदी थोडंसं कट करायचं आहे। तुम्हाला जिलेबीचा आकार किती जाड पाहिजे त्यानुसार ते कट करायचं आहे। आता कट केल्यानंतर त्यातून जे बॅटर बाहेर आले ते मी हाताने पुसून घेते। आता तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही जिलेबी अशी करून घेऊयात। हे पहा, मस्त अशी गोल गोल केलेली आहे आणि अगदीच गोल नाही झाली तरी चालू शकते, पण खूप मोठी करायची नाही आणि एकदमच वेडी वाकडी पण करायची नाही, दिसायला अशी छान दिसली पाहिजे। आता ही दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायची आहे।
अगदी गोल्डन कलरवर गोल्डन ब्राऊन पण जास्त डार्क करायचं नाही आहे, फक्त असा गोल्डन कलर येईल एवढंच असं फ्राय करून घ्यायचे. खूप जास्त डार्क झाली तर मग ते चॉकलेटी कलर दिसू शकतो. अगदी गोल्डन कलर येईपर्यंतच हे फ्राय करून घ्यायचं आहे. हे पहा, असा गोल्डन कलर आला पाहिजे. आता ही आपण ह्या साखरेच्या पाकामध्ये टाकायचं आहे. पाक गरम गरम असेल तेव्हाच टाकायचं आहे. गरम पाकामध्ये टाकल्यामुळे काय होतं, रस छान या जिलेबीमध्ये आत मुरला जातो. आता सगळी जिलेबी आपली करून झालेली आहे. ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. त्याच्यावरती आपण आता थोडं केशरच्या काड्या घालूयात, म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतं. ते सर्व जेव्हा आपण करतो तेव्हा आपली प्लेटसुद्धा छान दिसली पाहिजे. आणि वरून असं पिस्ता घालायचा आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घातलेत तरी चालेल. हे पहा किती मस्त झाली आहे. तुम्हाला मी आता तोडून दाखवते. कसा आतमध्ये मस्त छान रस मुरलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तेव्हा एखाद्या वेळेस सणासुदीला तुम्ही ही मिठाई जिलेबीची नक्की करून बघा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह.